नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला CSC जॉब पोर्टलवरती आपल्या स्वतःची वेबसाईट किंवा स्वतःचं डोमेन हे कसं क्रिएट करायचं हे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुणीही व्हिडिओमध्ये स्किप करू नका। व्हिडिओ जर स्किप केला तर आपल्याला डोमेन किंवा वेबसाईट कशी क्रिएट करायची हे समजणार नाही, यासाठी खूप अडचणी येणार आहेत। चला तर पाहूया डोमेन कसं रजिस्टर्ड करायचं। सर्च डोमेन नेम या सर्च बारमध्ये आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपलं डोमेन सर्च करून घ्यायचं आहे, पण यासाठी दोन रूल्स आहेत। एक, डोमेन नेम हे आपल्याला या ठिकाणी रूल्स दिलेले आहेत ते प्रॉपर रीड करून घ्या। डोमेन नेम हे आपल्याला आपल्या लोकेशन, विलेज किंवा एरियाच्या नावाने सर्च करायचं आहे। सेकंड रूल्स आहे, स्वतःच्या किंवा बिझनेसच्या नावाने डोमेन किंवा वेबसाईट रजिस्टर्ड करू नये। सेकंड रूल्स खूप महत्त्वाचा आहे, स्वतःच्या किंवा बिझनेसच्या नावाने डोमेन नेम रजिस्टर्ड करू नये। जर एखाद्या युजरने असं रजिस्टर्ड केलेलं आम्हाला फाइंड आउट झालंच तर त्या युजरचं डोमेन वेबसाईट ही रिजेक्ट केली जाईल आणि परत त्या युजरला डोमेन रजिस्ट्रेशनसाठी अलाउ केलं जाणार नाही। थर्ड रूल्स आहे, डोमेन नेममध्ये स्पेस किंवा स्पेशल कॅरेक्टर या ठिकाणी अलाउ केले जाणार नाही। चला तर पाहूया एक डोमेन आपण सर्च करून। मी ऑलरेडी एक रजिस्टर्ड असलेलं डोमेन मुद्दामून सर्च करून आपल्याला या ठिकाणी शो करतोय। एखादी जर डोमेन ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर आपल्याला एक्झॅक्टली काय मेसेज शो होणार आहे। मित्रांनो, हे डोमेन ऑलरेडी रजिस्टर्ड आहे, माय सेंटर। मी सर्च केलं, तुम्ही पाहू शकता डोमेन ऑलरेडी टेकन। हे डोमेन कुणी घेतलेलं आहे हे पाहायचं असेल तर चेक हिअर वरती तुम्ही क्लिक करा, डायरेक्ट तुम्हाला त्या वेबसाईट वरती रिडायरेक्ट करता येणार आहे। हे डोमेन ऑलरेडी रजिस्टर्ड असल्यामुळे तुम्हाला परत हे डोमेन रजिस्टर्ड करता येणार नाही, पण त्याचे सजेस्टेड काही डोमेनची लिस्ट दिलेली आहे। ते डोमेन आपण जर आपल्या रिलेट करत असतील किंवा आपल्याला जर हे डोमेन रजिस्टर्ड करायचं असेल तर नक्की आपण बुक दिस डोमेनवर या बटनवरती क्लिक करून ते संबंधित डोमेन आपण रजिस्टर्ड करू शकता। आता मी दुसरं डोमेन या ठिकाणी सर्च करून पाहतोय जे डोमेन या ठिकाणी रजिस्टर्ड नाही। डेमो हे मी सर्च केल्यानंतर मित्रांनो डोमेन अवेलेबल असा आपल्याला या ठिकाणी मेसेज आलेला आहे, म्हणजे हे डोमेन अवेलेबल आहे, तुम्ही या ठिकाणी ते बुक करू शकता। मी बुक डोमेनवरती क्लिक केलं, डोमेन बुक केला। आपला हा डोमेन बुक करायचा आहे का असं या ठिकाणी मेसेज येईल, आपल्याला यस करायचं आहे। आता ते डोमेन बुक झालेलं आहे। आता याच्यात पुढे आपल्याला एक साइन अप फॉर्म आहे, रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, तो फॉर्म आपल्याला प्रॉपर फिल करायचा आहे। तो फॉर्म सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, त्या ठिकाणी त्याचा डेमो व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा आपल्याला प्रॉपर पाहायचा आहे, कारण त्याच्यामध्ये बरेच कंडिशन्स आहेत। तो व्हिडिओ जर आपण व्यवस्थित पाहिला, शेवटपर्यंत पाहिला तर आपल्याला त्या ठिकाणी कुठलीही अडचण येणार नाही। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। धन्यवाद।